नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या स्वराज्य करिअर अकॅडमी टिटवाळा या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर तुम्हाला माहितच आहे, आपण मागच्या वेळेस एक व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये आपण संपूर्ण पोलीस भरतीसाठीचे आवश्यक घटक असतात त्याच्यामध्ये आपण मैदानी चाचणी याबद्दल सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. त्याबद्दल जर तुम्हाला ती व्हिडिओ बघायची असेल किंवा तुम्ही अजूनपर्यंत बघितली नसेल तर खाली तुम्हाला लिंक टाकून देतो मी, तिथे जाऊन तुम्ही चेक करायचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दुसऱ्या विषय म्हणजे याचा जो दुसरा पार्ट आहे किंवा जो दुसरा घटक आहे पोलीस भरतीचा, तो म्हणजे अभ्यासक्रम. लेखी परीक्षा यासाठी आपल्याला कोणकोणत्या विषयाचा अभ्यास करावा लागतो, याच्यामध्ये कोणत्या विषयाला किती महत्व द्यायचं असते किंवा कोणत्या प्रकारे त्याच्यामध्ये प्रकरणांचा समावेश केलेला असतो. आता आपल्याला सर्वसाधारणपणे प्रत्येकाला माहितीच असतं. तर तुम्ही जर चेक केलं तर युट्यूबला बरेच व्हिडिओ पडलेले आहेत, त्याबद्दल तुम्हाला सांगायची गरज नाही. परंतु त्यातल्या त्यात तुम्हाला थोडीशी अजून माहिती व्हावी म्हणून आपण हा व्हिडिओ टाकणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता या 4 विषयामध्ये कोणकोणती प्रकरणं असतात त्याबद्दल तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगणार आहे. बरोबर आहे. जास्त काय तुमचा वेळ घेणार नाही, तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा विषय आपला आहे तो म्हणजे पोलीस भरती अभ्यासक्रम. पोलीस भरती अभ्यासक्रम. आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि कोणत्या विषयामध्ये कोणते प्रकरण असतात याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण आपली जी लेखी परीक्षा असते, ती असते 100 गुणांसाठी. बरोबर आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी या 150 गुणांचं विभाजन केलेलं होतं. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलंय आणि आज सुद्धा पुन्हा सांगतो की या लेखी परीक्षेमध्ये जी 100 गुणांची असते याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते विषय असतात, बरोबर आहे, ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला बघा 4 विषय असतात. त्या एक विषयाचा आपण आज सविस्तर माहिती बघणार आहे. पहिला आहे तुमचा गणित, त्यानंतर त्याचाच छोटा भाऊ म्हणलं तरी चालेल बुद्धिमत्ता, त्यानंतर तिसरा आहे तो म्हणजे मराठी व्याकरण. ठीक आहे. हे 3 विषय आणि चौथा विषय आपण पुढे घेऊ तो म्हणजे सामान्य ज्ञान. बरोबर आहे. तर बघा आता लक्ष द्या इकडे. प्रत्येक विषयामध्ये आता आपण सरळ सेवेची तयारी करतोय, बरोबर आहे, किंवा इथून आता म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4. ठीक आहे. प्रत्येक स्टेज साठी वेगवेगळ्या प्रकारचा सिलेबस असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास असतो. ठीक आहे. तर आपल्याला नेमकं पोलीस भरतीसाठी कोणत्या विषयामध्ये कोणते प्रकरण करायचे किंवा त्यांना किती प्रमाणामध्ये महत्व द्यायचे हे सुद्धा तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. तर पहिल्यांदा आपण मराठी व्याकरण घेऊ. याच्यामध्ये बघा मराठी व्याकरण मध्ये सर्वसाधारण तुम्हाला मी असं एवढं डीप मध्ये सांगत नाही, पण थोडक्यात सांगतो की आपल्याला कोणकोणत्या प्रकरणाला याच्यामध्ये हात घालायचे. तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे शब्दांच्या जाती. ठीक आहे. मी तुम्हाला इथे काही सिरियल नुसार सांगत नाही, पण तुम्हाला मी IMP सांगतो की शब्दांच्या जाती. मराठी व्याकरणामध्ये तुमचं शब्दांच्या जाती तुम्हाला आलं तर समजा ते तुमचं मराठी व्याकरण अर्ध संपले. बरोबर आहे. शब्दांच्या जाती. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला कोण कोण असणार आहे. तर शब्दांच्या जातीमध्ये बघा तुम्हाला कोण असणार आहे, तर नाम. ठीक आहे. त्यानंतर सर्वनाम, त्यानंतर विशेषण, त्यानंतर क्रियापद. ठीक आहे. हे 4 झाले बघा. आता या चौघांना शब्दांच्या जातीमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला मी सांगत नाही. हे जेव्हा तुम्ही वाचायला घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल किंवा आपले पुढे पुढे जसे व्हिडिओ पडतील एक मराठी व्याकरणचे, तुमच्या या सगळ्या कन्सेप्ट त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जातील. तर आतापर्यंत बघा आपले शब्दांच्या जाती किंवा मराठी व्याकरणामध्ये आपण काय सुरू केलं, तर आपल्या चॅनलला आतापर्यंत तुम्हाला बघायला भेटेल की वर्णमालाची संपूर्ण सिरीज आपण टाकलेली. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमची वर्णमाला हा तुमचा प्रकरण ते संपूर्ण क्लिअर होऊन जाणार आहे. ते तुम्ही जाऊन तिथे बघायचे. त्यानंतर बघा याच्यामध्ये आता नामामध्ये जर तुम्ही गेले तर याच्यामध्ये बघा तुम्हाला अजून काय बघायला भेटणार आहे, वचन,
लिंग, विभक्ती, त्यानंतर सामान्य रूप, ठीक आहे. त्यानंतर आपण आता पुढे गेलो याच्यामध्येच, तर याच्यामध्ये तुम्हाला शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, त्यानंतर त्यातच पुढे तुम्हाला केवल प्रयोगी अव्यय, बरोबर आहे. नंतर तुम्हाला त्यातच अजून आहे उभयान्वयी अव्यय, त्यातच तुम्हाला अजून एक आहे क्रियाविशेषण अव्यय. बघा, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर शब्दांच्या जाती हे जर तुमचं जर क्लिअर झालं मराठी व्याकरण मध्ये, तर तुमचं याच्यामध्ये काय होतं, तर 50% तुमचं मराठी व्याकरण याच्यामध्ये संपून जातं. किती? 50%. का? तर शब्दांच्या जातीमध्येच तुम्हाला हे 10-12 चॅप्टर किंवा 10-12 कन्सेप्ट तुमच्या याच्यामध्ये क्लिअर होऊन जातात. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही अजून थोडे पुढे गेले तर याच्यामध्ये तुम्हाला नंतर समास, प्रयोग, अलंकार, वृत्ते, ठीक आहे. आणि त्यातल्या तुम्ही अजून थोडे पुढे गेले तर मग समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, हे सर्व तुम्हाला मराठी व्याकरण मध्ये दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये प्रत्येक प्रकरणावर तुम्हाला कमीत कमी एक तरी प्रश्न बघायला भेटतो. म्हणजे जसं आपण बघितलं की मराठी व्याकरण हा आपला विषय 25 मार्काला आहे, बरोबर आहे, 25 मार्काला. तर मग प्रत्येक प्रकरणावर तुम्ही लक्षात घ्या की मराठी व्याकरण मध्ये कमीत कमी 25 तरी प्रकरण आहेत, बरोबर आहे. त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा आहेत, पण आपण कमीत कमी 25 पकडले तर एका मार्काला एक प्रकरण, ठीक आहे. म्हणजे आपले होतात 25 मार्क. तुम्हाला प्रत्येक प्रकरणाला तुम्हाला समान तुम्हाला वेळ द्यायचे आणि समान तुम्हाला वेटेज द्यायचे. तुम्हाला प्रत्येक प्रकरणामधली प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला आले पाहिजे. आता तुम्ही नाम घेतलं तर नामाचे सुद्धा उपप्रकार पडतात त्याच्यामध्ये, मग तुम्हाला ते पण माहिती पाहिजे. सर्वनामामध्ये त्याचे पण प्रकार पडतात, विशेषण. प्रत्येकामध्ये तुम्ही जर आतमध्ये जाल, आतमध्ये घुसायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला त्याच्या आतमध्ये अजून गेलं त्याचे प्रकार पडलेले दिसते, ठीक आहे. पण महत्वाचं काय आहे की तुम्हाला कमीत कमी हे जे मूळ त्याच्या संकल्पना आहेत, मूळ की नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, तुम्हाला कमीत कमी एवढं तरी माहिती पाहिजे की मराठी व्याकरण मध्ये हे जे मूळ आपली प्रकरण आहे, तुम्हाला यांच्याबद्दल जर माहिती नसेल तर मग समजून जा की तुम्हाला मराठी व्याकरणाला किती मार्क भेटणार. बरोबर आहे. हे झालं आपलं फक्त मराठी व्याकरणचं. बघायला गेलं तर मराठी व्याकरण हा विषय खूप सोपा आहे, बरोबर आहे. कारण का, तर आपली मायबोलीच मराठी आहे आणि आपण जन्माला आल्यापासून आपण कोणती भाषा बोलत असणार, पण मराठी, बरोबर आहे. आता तुम्ही बोलाल सर मराठीच बोलणार की, आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणजे मराठीच बोलणार, ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात आता आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा सुद्धा दर्जा देण्यात आलेला आहे, बरोबर. त्याच्यामुळे आता जागतिक पातळीवर आपली आता मराठी भाषा ओळखली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय कठीण जर जात असेल तर समजून जा की तुम्ही नक्की मराठी माणूस आहात की कोणी बाहेर राज्यातले आहात, बरोबर आहे. त्याच्यामुळे मराठी विषय तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण पुढे थोडंसं सरकलो तर त्याच्याच बाजूचा घेऊ आपण बुद्धिमत्ता. बघा, गणिताच्या तुलनेमध्ये बुद्धिमत्ता हा विषय खूप सोपा आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आपण प्रकरण बघू थोडक्यात. तर याच्यामध्ये बघा, अंकांची वर्णमाला, त्यातच सलग दुसरं एक प्रकरण ती म्हणजे अक्षरांची वर्णमाला, अक्षराची वर्णमाला. आणि तुम्हाला मी बघा आवर्जून सांगतो की या दोन प्रकरणावर तुम्हाला 5 ते 6 प्रश्न 100% प्रत्येक पेपरला पडलेले दिसतात. किती? 5 ते 6 प्रश्न, ठीक आहे. तुम्ही जर आता आपले मागच्या पेपर बघितले पोलीस भरतीचे, तर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पेपरला 5 ते 6 प्रश्न या दोनच प्रकरण पडलेले दिसतील, ठीक आहे. आणि या दोघांच्या सुद्धा कन्सेप्ट काय आहेत, तर अल्टरनेट झालेले आहेत. फक्त याच्यामध्ये इथे तुम्हाला अंक दिसतील आणि तुम्हाला इथं अक्षर दिसतील. बाकी त्यांची कन्सेप्ट जी त्यांच्यामध्ये मेथड वापरण्यात आलेली आहे ती दोघांमध्ये सुद्धा सेम आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही 5 ते 6 मार्क तुमच्या हक्काचं तुम्ही ते डोळे बंद करून घेऊ शकता. त्यानंतर सेम त्याच्यामध्येच तुम्हाला एक भेटतो तो म्हणजे लयबद्ध अक्षरमाला, लयबद्ध अक्षरमाला. बघा, मला जर विचाराल तर मी तुम्हाला डोळे बंद करून सांगेल की
संपूर्ण सिलेबस मध्ये कोणता सोपा विषय असेल तर तो आहे तुमचा हा विषय, बुद्धिमत्ता विषय. कारण इथे तुम्हाला जास्त डोकं लावण्याची गरज पडत नाही. तुमचे जर कन्सेप्ट पाठ असतील, तुमचं बेसिक तगडं असेल, ठीक आहे, तुमचे पाडे एकदम तोंडपाठ असतील, तुमचे वर्गपाठ असतील, तुमचे घनपाठ असतील, तुम्हाला बेसिक सर्व गोष्टी येत असतील, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी, तर इथे तुमचे 25 पैकी 25 मार्क फिक्स होऊ शकतात. ठीक आहे, हे मार्क तुमचं कोणीही कट करू शकत नाही. बरोबर आहे. त्यानंतर बघितलं आपण तर बघा याच्यामध्ये सांकेतिक लिपी, सांकेतिक लिपी, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये येतात दिशा, ठीक आहे, नातेसंबंध, नातेसंबंध, घड्याळ, ठीक, यासारखी याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकरणे आहेत की जी एकदम सोपी आहे. त्यांच्या कन्सेप्ट एकच कन्सेप्ट आहे, याच्यावर तुम्हाला भरपूर वेळा प्रश्न पडलेले दिसतील. आणि तुम्ही जर ही प्रकरणं जर तुम्ही क्लिअर केली तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी मार्क घेऊ शकता. बऱ्यापैकी म्हणजे चांगले आउट ऑफ सुद्धा मार्क घेऊ शकता. ठीक आहे. आता तुम्हाला मी इथे प्रत्येकाचे जेवढे प्रकरण आहेत ते तुम्हाला इथे मी दाखवलं तर आपला हा व्हिडिओ खूप मोठा होईल. ठीक आहे. त्यासाठी मी तुम्हाला फक्त मोजकी माहिती दाखवते की तुम्हाला याच्यामध्ये कोणत्या विषयामध्ये कोणते प्रकरण असतात ते खरंच तुम्हाला येणार आहेत की तुम्हाला ते झेपणार आहेत. ठीक आहे. आणि जे सविस्तर तुम्हाला प्रत्येक प्रकरण विषयामध्ये किती प्रकरण आहे, म्हणजे मराठीमध्ये कोणते आपल्याला करायचे, गणितमध्ये कोणते करायचे, बुद्धिमत्तेचे कोणते आहेत आणि सामान्यांचे कोणते आहेत, तर याची संपूर्ण आपली जी एक पीडीएफ आहे मी तयार केली. ठीक आहे. ते आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे. तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनला जाऊन ती लिंक बघायचे, टेलिग्रामला जायचे आणि तिथे जाऊन तुम्ही ती पीडीएफ डाउनलोड करायचे. हवं तर तुम्ही ती प्रिंट मारा आणि आपल्या रूम मध्ये ती चिटकून द्या, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला कोणत्या विषयामध्ये कोणती प्रकरण आहेत, त्यांच्या कशा प्रकारे अभ्यास करायचा. ठीक आहे. म्हणजे आम्ही ज्या प्रकारे मुलांना शिकवतो त्या प्रकारे ते प्रिंट त्याच्यामध्ये मी पीडीएफ मध्ये टाकलेली आहे, प्रत्येक विषयाची त्याची प्रकरणं. ठीक आहे. तर तुम्ही ती प्रिंट मारून घ्या आणि त्याचा एक आपण छोटासा व्हिडिओ सुद्धा तयार केला होता, तो आपला इन्स्टा आयडीला टाकलाय, त्याची सुद्धा लिंक तुम्हाला मी खाली टाकतो. तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता. आणि आपला तो बऱ्यापैकी व्हायरल झाला होता व्हिडिओ की पोलीस भरतीचा अभ्यास कशा प्रकारचा असतो. ठीक आहे. बघा आता अजून आपण पुढचा एक विषय घेतो म्हणजे गणित. आता प्रत्येकाला वाटते की सर गणित हा विषय मला जमत नाही. ठीक आहे. पण तुम्ही तो पहिल्यापासूनच त्याला जर नावडता केला असेल, पहिल्यापासून म्हणजे कुठून, शाळेपासून जर तुम्ही गणितामध्ये जर बोलत असेल सर मला गणित जमतच नाही, तर आतापर्यंत तुमचा गणित हा विषय कसा असणार आहे, अवघडच असणार आहे. तर तुम्ही स्वतःहून त्याला अवघड करून ठेवले. मुळात गणित हा विषय अवघड नाहीच आहे, लक्षात ठेवा. सोपाच विषय का, तर आपण जे आकडेमोड करायला शिकलो, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. ठीक आहे. तर प्रत्येक प्रकारामध्ये आपल्याला करायचंय काय दुसरं, तर तुम्हाला तेवढंच करायचंय की बेरीज करायचे, गुणाकार करायचे, भागाकार करायचे आणि वजाबाकी करायचे. फक्त प्रकरणांची नावं बदलत जातात. लक्षात ठेवा. काय होतं, प्रकरणाची नावं बदलतात. सरासरीचं सरळ रूप होतं, शेकडेवारी होतं, नफा तोटा होतो, काळ काम येतं, रेल्वे येते. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त नावं बदलत जातात. शेवटी आपण प्रकरणाच्या आतमध्ये घुसलो तर आपल्या समोर दिसतं काय, तर तुम्हाला गणिताच्या 4 क्रिया दिसतात. त्या म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार. या 4 जर क्रिया तुमच्या तगड्या असतील, तुमच्या त्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील की बेरीज मध्ये काय करायचं, गुणाकारामध्ये काय करायचं, भागाकारामध्ये काय करायचं, हे जर तुम्हाला माहित असेल तर तुमच्यासाठी गणित हा विषय एकदम सोप्या लेवलचा होऊन जाणार आहे. म्हणजे तुम्हाला 4 विषयापैकी सगळ्यात सोपा विषय कोणता असेल तर गणित असणार आहे. ठीक आहे. म्हणजे बाकी विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये आपला जो अवघड जाणारा विषय गणित, जो आपण करून ठेवलाय पहिल्यापासून की मला गणित अवघड जातो, हा जर तुम्हाला सोपा करायचा असेल, ठीक आहे, तर येणाऱ्या काळामध्ये आपण संपूर्ण गणितची बेसिकची सिरीज टाकणार आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहे मी. त्याच्यामध्ये तुमच्या संख्या असू द्या, संख्यांचे प्रकार असू द्या, कसोट्या असू द्या, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, ठीक आहे, संख्यांची तुलना, सरळ रूप द्या, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी यांचे नियम, ठीक आहे, त्यांच्या कन्सेप्ट, कुठे गेलो काय होतं, हे तुमचं सगळं मी तोंडपाठ करून घेणार आहे. त्याच्या काही छोट्या छोट्या नोट्स असतात, काही सूत्र असतात, काही नियम असतात, ते तुम्हाला मी लिहून देणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. इथपर्यंत आला असाल तर भविष्यामध्ये तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा, नक्कीच तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर गणितामध्ये तुम्हाला सांगितलं, मी काय सांगितलं, संख्या. हे संख्या एक प्रकरण आहे. तुम्हाला गणितामध्ये संख्या प्रकरण जर समजलं, याच्यामध्ये भरपूर प्रकार पडतात, 15-20 प्रकार आहेत. तर आपल्याला जे मोजकेच प्रकार करायचे ते तुम्हाला मी शिकवणार आहे. याच्यामध्ये बघा, संख्यामध्ये तुम्हाला संख्या म्हणजे काय आणि संख्येचे प्रकार, याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला सांगतो, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या. ठीक आहे.
नैसर्गिक संख्या, संयुक्त संख्या, पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, अपूर्ण संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, मूळ संख्या. ठीक आहे, असे भरपूर प्रकार पडतात. त्यांच्यामध्ये छोट्या छोट्या कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती, मधली संख्या कोणती, त्यांची बेरीज कशी करायची, समसंख्यांची बेरीज कशी करायची, नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची, वर्गांची बेरीज कशी करायची, ह्याचे तुम्हाला शॉर्टकट आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रकारामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला मी सांगतोय की आपल्याला प्रकरण कोणती करायची, त्याच्या तुम्हाला त्याच्या कोणत्या प्रकाराला किती किंमत द्यायची. त्यानंतर तुमच्या याच्यामध्ये संख्यानंतर गेल्या तुमच्या बघा दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, स्थानिक किंमत. त्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे याच्यामध्येच बघा तुम्हाला कसोट्या माहिती पाहिजेत. कमीत कमी तुम्हाला 1 ते 10 पर्यंत कसोट्या माहिती पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला संख्यांचा लहान मोठेपणा, संख्यांचा लहान मोठेपणा. ठीक आहे, तुम्हाला फक्त मी इथे आज जे आपल्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे त्याच फक्त दाखवणार आहे की संख्या तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्याचे प्रकार तुम्हाला माहिती पाहिजेत. कारण पुढच्या प्रत्येक प्रकरणामध्ये आपल्याला काय बघायचंय तर फक्त संख्या आणि संख्यांचे प्रकार एवढंच बघायचे. ठीक आहे, प्रत्येक प्रकारामध्ये आपला संबंध येणार तो संख्याचा आणि त्याच्या प्रकाराचा. त्याच्याशिवाय आपलं कोणतेही प्रकरण तयार होणार नाही. तुम्हाला नैसर्गिक संख्या, संयुक्त संख्या, पूर्ण संख्या, मूळ संख्या या सगळ्यांचा संबंध बुद्धिमत्तेला पण येणार आहे आणि गणितामधल्या प्रत्येक प्रकरणामध्ये येणार. त्याच्यामुळे तुम्हाला हे माहित असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, त्यात स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, कसोट्या, संख्या आणि लहान मोठेपणा. ठीक आहे, त्यानंतर आपण तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे तर बघा याच्यामध्येच तुम्हाला माहिती पाहिजे दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, कसोट्या, संख्या, त्याचा लहान मोठेपणा आणि तुम्हाला माहिती पाहिजे सगळ्यात महत्वाचा घटक तो म्हणजे गणितीय क्रिया. या जर तुम्हाला माहिती नसतील लक्षात ठेवा तर हा विषय तुम्ही सोडून द्यायचा. तुम्हाला हे जर जमलं नाही तर तुमचं गणित खड्ड्यात गेलं समजायचं. तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय तर तुम्हाला गणितीय क्रिया या तुम्हाला जमल्याच पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये म्हणाल तर सर काय तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. ठीक आहे, या ज्या 4 क्रिया आहेत गणितीय क्रिया लक्षात ठेवा या तुम्हाला जमल्या पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. त्याशिवाय तुमचं गणित पूर्ण होऊच शकत नाही. ठीक आहे, यांचे नियम, त्यांच्या काही नोट्स आहेत, त्यांच्यामधली सूत्रे. ठीक आहे, ते सुद्धा कमीत कमी काळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न कसे सुटतील यासाठी तुम्हाला यांचा वापर करायचा आहे. असं नाही की तुम्ही याचे सूत्र पाठ केली, यांचे नियम पाठ केले आणि तुम्हाला एक प्रश्न सोडायला 2 मिनिटं लागतात. अजिबात चालणार नाही, कारण आपल्याकडे पेपरला कालावधी हा मर्यादित असतो. तुम्हाला जास्तीत जास्त 1 मिनिटामध्ये एक प्रश्न सोडत असतो. ठीक आहे, तर त्यानुसार आपण ही गणित कन्सेप्ट पूर्ण करणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये अपूर्णांक झाले तुमचे. पुढे गेलो आपण की सरासरी, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, रेल्वे, काळ, काम, वेग, त्याच्यामध्ये झालं तुमचं बोट व प्रवाह आलं. ठीक आहे, ही सगळी प्रकरणं आपल्या कशामध्ये येतात गणित विषयामध्ये. बरोबर आहे, तर तुम्हाला सगळ्यात जास्त जर टेन्शन घ्यायचं असेल ठीक आहे तसंच आपण टेन्शन घेतोच म्हणाल. ठीक आहे, आणि घेणारच आहोत का तर गणित हा विषय समजायला खूप अवघड आहे. तुम्ही त्याचा जेवढा सराव कराल तेवढा तो कमीच पडणार आहे. ठीक आहे, पण इथे आपल्याला तर सोडायचं नाही. जर तुम्ही आता सुरुवात केले तर याचा आपल्याला कार्यक्रम करूनच टाकायचा. ठीक आहे, तर येणाऱ्या काळामध्ये आपण त्याचा संपूर्ण कार्यक्रम एकदम पद्धतशीरपणे करणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर राहिला आपला विषय तो म्हणजे शेवटचा विषय. याच्यामध्ये बघा जास्त वेळ घेत नाही तुमचा, कारण याची संपूर्ण पीडीएफ आपण तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे उगाच वेळ घालवण्यामध्ये काही अर्थ नाही. तुम्ही ती पीडीएफ जाऊन डाउनलोड करायची, त्याची प्रिंट मारायची आणि मस्तपैकी आपल्या रूम मध्ये चिटकून टाकायची. जसं तुम्ही तुमचा टाइम टेबल चिटकावलाय भिंतीवर, बरोबर आहे, आणि त्याच्याकडे तुम्ही अजून ढुंकूनही बघत नाही. बरोबर आहे ना, फक्त आपल्याला सवय आहे प्लॅनिंग करायची. आपण प्लॅनिंग करतो आणि नंतर त्याच्याकडे अजिबात बघत नाही, दुर्लक्ष करतो. आणि जेव्हा आपल्याला ताण लागते, प्रत्येकाची परिस्थिती हीच आहे, माझ्याही मुलांची परिस्थिती हीच आहे की त्यांना मी वारंवार सांगतो की तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. माझी मुलं तेवढ्यापुरती फक्त माना हलवतात आणि शेवटी काय करतात, जेव्हा भरती पडते तेव्हा त्यांना जाग येते आणि त्यांना तेव्हा माझे बोल आठवतात की सर आपले बोलत होते तेव्हा आपण ऐकायला पाहिजे होतं. फक्त टाइम टेबल बनवून भिंतीवर चिपकून कोणीही यशस्वी होत नाही. लक्षात ठेव मित्र, तुला त्या टाइम टेबलचा मागे लागायचे, हात धुवून मागे लागायचे. ते सतत तुझ्या डोळ्यासमोर असलं पाहिजे, त्याचा तुम्ही सतत पाठलाग केला पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. बरोबर आहे, तर तसं न करता तुला याची प्रिंट काढायची आणि तुझ्या त्या टाइम टेबलच्या शेजारी लावायचे आणि तुला एक एक प्रकरण तुझ्या टाइम टेबल मध्ये टाकायचे, त्याचा तुला फॉलोअप घ्यायचे. बरोबर आहे, तरच तुझ्यामध्ये सुधारणा होणार आहे. नाहीतर मग
लक्षात ठेव, अशा भरत्या आल्या किती आणि गेल्या किती, आपलं फक्त वय संपत चाले, बाकी आपण काहीही करत नाही. ठीक आहे. आणि शेवटचा विषय तो म्हणजे आपलं सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान हा एक विषय असतो आपल्याला 25 मार्काला. ठीक आहे. बघायला गेलं तर हा सगळ्यात जास्त व्याप कोणत्या विषयाचा असेल तर सामान्यांचे. का तर याच्यामध्ये तुला प्रत्येक विषयामध्ये जाऊन त्याच्यामध्ये तुला प्रत्येक छोटा छोटा कन्सेप्ट, आता आपण जर इतिहास घेतला तर प्राचीन इतिहास, बरोबर आहे, मध्ययुगीन, आधुनिक. भूगोल घेतला तर महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल. एकट्या महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये गेलं तर आपल्याला हजारो प्रश्न बघायला भेटतात. त्याच्यामध्ये कोणता प्रश्न पडेल हे तुलाही माहित नाही, मला पण माहित नाही. असंच तू विज्ञान घे, अर्थशास्त्र घे, पंचायत राज घे, राज्यघटना घे, पोलीस प्रशासन घे, दिनविशेष घे, अर्थशास्त्र घे, किती विषय तू वाचणार आणि त्या प्रत्येक विषयाचे तू किती पुस्तके वाचणार, बरोबर आहे. एका विषयाची मार्केटला 10 पुस्तकं पडलेली आहेत. तर माझं सजेशन आहे तुला की तू अशी 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा स्वतःचा सेल्फ नोट्स काढ, विज्ञानच्या वेगळ्या काढ, राज्यघटनेच्या वेगळ्या काढ. ठीक आहे. आणि स्वतःच्या नोट्स काढून त्या वाचायचा प्रयत्न कर, त्या पाठ करायचा प्रयत्न कर. मागच्या भरतीला कोणते प्रश्न रिपीट झालेत ते लिहून काढ, ते पाठ कर. ठीक आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण संपूर्ण सामान्यांची सिरीज सुद्धा आपल्या ग्रुपला टाकणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामुळे तुला फक्त बघत राहायचं वेळोवेळी तुला. मग त्यासाठी तुला काय करावं लागेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉन तुला दाबावं लागेल. ठीक आहे. नोटिफिकेशन तुला ऑन करावं लागेल, तरच तुला आपल्या व्हिडिओ वेळच्या वेळी भेटत जातील. ठीक आहे. तर तुला मी यामध्ये काय सांगितलं, भूगोल, ठीक आहे, इतिहास, लक्षात ठेवायचे 3 पाठ पडतात. 3 म्हणजे भूगोल, महाराष्ट्र, भारत, जग. इथे तुला प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक. त्याच्यानंतर विज्ञान, याच्यामध्ये सुद्धा तुला किती पार्ट आहेत ते लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे. जेवढं वाचशील तेवढं तुला थोडंच पडणार आहे. अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, आता बोलशील सर काय काय करायचं. ठीक आहे. तुला वरच्यावरच अभ्यास करायचा, असं डीप मध्ये आपल्याला काही एमपीएससी काढायची नाही, पण बऱ्यापैकी तुला इथे पण तुला टाइम टेबल सेट करायचं आहे. त्यानंतर तू गेला तर आपला इकडे महत्वाचा भाग येतो म्हणजे पोलीस प्रशासन, राज्यघटना, पंचायत राज, नंतर संगणक. यावर सुद्धा तुला एखादा प्रश्न पडलेला भेटतो. ठीक आहे. संगणक झाला का दिनविशेष, यावर सुद्धा प्रश्न पडतात बऱ्याच वेळा. आणि जो दुसरा आपला एक अजून याच्यामध्ये आपला आहे तो म्हणजे चालू घडामोडी. या सर्वांचा अभ्यास केल्यानंतरच तू जे स्वप्न बघितलेस खाकीवर दिसत तिथपर्यंत पोहोचणार आहेस, बरोबर आहे. तर आशा करतो तुला आजच्या व्हिडिओचा जो आपला मुख्य उद्देश होता सांगायचा की तुला भरतीसाठी अभ्यास नेमका कोणत्या विषयाचा करायचे, त्याच्यामध्ये कोणते प्रकार आहेत, थोडक्यात तुला सांगायचा प्रयत्न केलाय. याची सविस्तर पीडीएफ तुला भेटून जाईल. ठीक आहे. तर तिथपर्यंत तुला पोहोचायचंय. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. ठीक आहे. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण आता अंकगणितची बेसिक सिरीज चालू करणार आहोत. तुला पहिल्यांदाच व्हिडिओ बघायला भेटेल. त्याच्यामध्ये आपण संख्यांचे प्रकार, ठीक आहे, इथून सुरुवात करून हळूहळू आपण एक टप्पा पुढे करत जाणार आहे. आणि सुरुवातीला आपण संपूर्ण बेसिक सिरीज चालू करणार आहे, याच्यामध्ये तुझ्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. एकदा का तुला बेसिक समजलं तुला पुढे गणितामध्ये काहीही अडचण येणार नाही. ठीक आहे. तर मग आजच्या पुरती इथपर्यंतच. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.